हॅलो रुपये टाकीचे बरोबर आहे तो सामनाधिकारी या आपल्याला पुन्हा द्यावं लागतं मला वाटतं या आमचे सामनाधिकारी म्हणजे खरोखर तिसरा डोल आहे न्यायाधीश आहे त्यांच्यामुळे स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली जाते त्या दिवशी 26, 27, 28, 29, 30 5 दिवस स्पर्धा चालू होती मित्र कुमार गटाची चाचणी मित्र शहापुरी पार पडली 2 दिवस स्पर्धा त्याच्यानंतर पुन्हा झिराडेची जिल्हास्तरीय स्पर्धा 3 दिवस त्याच्यानंतर स्पर्धा शिवशंभो पाटेश्वर आणि त्याच्यानंतर स्पर्धा चालू होती मित्र पांड्याबाद राजनीती त्याच्यानंतर चालू होती कोलार येथे भगवंत सर आणि आज त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा चालू होते जहानमान रासल खरोखर या रायगड जिल्ह्यात कबड्डीचा धुमारा घुमतोय तर कोण होतो या स्पर्धेचा भाग घेतात आणि बाहुबली हा सुद्धा सामना हाय व्होल्टेज होणार मातृछाया कुर्डूस विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ झुंज देणार काल भैरव उडदवणे एकीकडे पाहायला मिळेल दीपक कासारी रूपी वादन तर दुसरीकडे पाहायला मिळेल रेड मशीन अर्थातच गौरव पाटील एकीकडे पाहायला मिळेल कुमार कोयटकर तर दुसरीकडे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल तो म्हणजे नयन बांधवकर महत्वाचा सामना होता ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार झुंजार कणे ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार क्वार्टर फायनलचा तिसरा सामना झुंजार कणे विरुद्ध वायुसूत होडागी हा सामना ग्राउंड नंबर 1 वर होईल आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 वर मिडलाईन कर्जत विरुद्ध जय हनुमान वाशी हा सामना ग्राउंड नंबर 2 वर होईल आपल्याला पहिला पुकार काय क्वार्टर फायनलचे सामने चालले तो बघायचा कुठला प्रश्न पडला आज बघा काय टीम आलेली आहे तो आज जिल्ह्यातील नामवंत संघ इथे का आले कारण जहानमान रासल आपण संघ सुद्धा सर्वीकडे खेळायला जातात त्यामुळे आपल्या विनंतीला मान देऊन जिल्ह्यातील खरोखर दादा संघ नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे स्वागत आहे तुमचं जहानमान रासल त्या संघाने रायगड जिल्ह्याला नितेश लहाने सारखा खेळाडू दिला अमित खाडे सारखा खेळाडू दिला अविनाश खाडे सारखा खेळाडू दिला अजय खाडे सारखा खेळाडू दिला मित्र स्वागत असणारे सर्व जहानमान रासल संघाचं जबरदस्त संघ आहे मातबार खेळाडूचा संघ आहे समाधान मोरे चढाईसाठी मातृच्या खेळाडू संघाकडून ग्राउंड नंबर 1 वर जहानमान वाशी मिडलाईन कर्ज आपला पहिला पुकार 2 वर बरोबर ना होतो ना भविष्य अशी स्पर्धा देखील स्पर्धा याच देही याच डोळे आपल्याला पाहायला मिळते चढाई करण्यासाठी मातृशा क्रीडा संघाकडून समाधान मोरे एक उगवता सितारा अद्भुत सितारा चढाईसाठी उडदवण्याच्या प्राणात हो हो काय त्याचा लाजवाब असे सामने बघायला मिळाले की मजा येतो रात्रीची किती वाजले त्याच्याकडे सुद्धा भान रात्रीचे 1:26 झाले आणि क्वार्टर फायनल चालू झाले धन्यवाद जहानमान रासल सुंदर आयोजन आणि नियोजन नंबर 2 वरती चालू असलेल्या सामना श्री गणेश कासवानी जे बदल बेली गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतं 7 आणि 1 कासू 7 आणि बेली 1 असा संघ या असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं आणि नंबर 1 वरती पुन्हा एकदा वारंवार पाहायला मिळतो तो समाधान मोरे विषय नावाजल्याकडे उदोन्मुख खेळाडू तरुण खेळाडू
चपळ असा खेळाडू नावलौकिक कमवलेला हा समाधान मोरे मातृछाया कुरडस या संघाकडून खेळत आहे. कोणताही गुण न घेता मागे परतला आणि प्रत्युत्तर म्हणून उर्जा संघाचा हा 2 नंबरची जर्सी घातली परिधान केलेला हा खेळाडू. बघूया विजयश्री कोणाच्या गळ्यात माळा टाकते. कुरडस विरुद्ध उद्धवणे खेळणारा नंबर 2 वरती चालू असलेला सामना अतिशय रंगतदार सामना होईल. यात किंचितही शंका नाही. अतिशय नावाजलेले संघ या ठिकाणी रासाच्या क्रीडानगरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रीडानगर 2 वरती सुद्धा इतका तुल्यबुल्य असा संघ श्री गणेश कासू आणि जय बजरंग बेली असा सामना चालू आहे. शांत आणि संयमी खेळी पाहायला मिळते. बोलकर आणि 2+2 असं 4 गुण कमाल केलेले आहेत ते प्रेषित बोलकर याने. वा सुंदर. कासू संघ काय आघाडी घेत चाललंय. लाजवाब जय बजरंग बेली संघ समोर आहे. आपला खेळ कसा हवा. तर सागराचे पाणी कधी आटणार नाही. फुलांचं सुगंध कधी मिटणार नाही. हो सागराचं पाणी कधी आटणार नाही. फुलांचं सुगंध कधी मिटणार नाही. हा जन्म काय 7 जन्म गेले तरी कबड्डीच्या हौस कधी मिटणार नाही. निश्चितच सर सुधागडचा हा प्रेक्षक वर्ग जोपर्यंत हे सामने संपत आहे तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ती शेवटचा अंतिम सामना संपेपर्यंत हीच गर्दी अशीच गर्दी अलर्ट गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. इतकं प्रेम सुधागड वाशिमच्या या कबड्डी खेळावरती आहे. क्वार्टर फायनल खेळताय अर्थातच उपांत्य फेरी जिंकणार तर सेमी फायनल म्हणजे उपांत्य फेरी जाणार. समोरचे 4 चषक दिसतात ना त्यातलं एक चषक आपल्या नावावर जाणार. तो संघ जिंकणार म्हणजे बक्षीस पात्र ठरणार. आपण इथून रिकामे हाती जाणार नाही. रोख रक्कम 10,000 तरी घेऊन जाणार. म्हणजे हा सामना जिंकणं किती महत्वाचा आहे. आपण 8 मध्ये आलो. 8 मधून 4 मधून 2 मित्रवाणी नंतर फायनल. सामने आता मित्र कमी राहिले. लवकरात लवकर सामने होती. आपण आला तरी आता स्पर्धा पूर्ण बघून जा. खरोखर लवकर सामने झालेत. आता रात्रीचे 1:29 महिला बघितली सुद्धा अजून उपस्थित आहे. धन्यवाद देहा. आपण आज वेळात वेळ काढून या स्पर्धेत उपस्थित राहिलेला आहात ही स्पर्धा पाहण्यासाठी. सर्वांना कामाला जायचं उद्या सुट्टी मध्ये म्हणजे आज सुट्टी नाही. कासू 14 बेली 3 मध्यांतर होतोय. ग्राउंड नंबर 2 वर पुढील पुकार आता तो दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 2 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच मिडलाईन कर्जत विरुद्ध जयमान वाशी असा दोन्ही संघाने जय तयारी करायचा. चालू असलेला सामना जय गणेश कासू आणि जय बजरंग बेली हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच मिडलाईन कर्जत आणि जयमान वाशी असा होईल. दोन्ही संघाने जय तयारी करायचा. आणि क्रीडांगण नंबर 1 मध्ये चालू असलेला सामना मातृछाया कुरडस उद्धवणे सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच झुंजार करे आणि वाईस उड्या घ्या सामना होईल. या दोन्ही संघाने जय तयारी करायचा. रात्रीचं 1:30 सामने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहेत. वेळेत सामने चालू झाले आणि चालू सुरू आहेत. प्रेक्षकांसाठी काहीतरी व्हायला पाहिजे डाके सर. प्रेक्षकांसाठी पारितोषिक या ठिकाणी आपल्याला लावायला पाहिजे. 32 संघातून जे 8 संघ रुपेशजी सर 32 संघातून जे 8 संघ येतील त्या संघातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक कोण पटकावे असं बक्षीस आपण या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खास जाहीर करूया. निश्चितच थोड्या वेळाची आपण घोषणा करूयात. प्रेक्षक वर्ग तेवढाच खुश होतो आणि आकर्षित होतो. धन्यवाद. नंबर 1 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच कुमार पळूटकरचा संयम ढासळला दिसतो असं वाटतंय. खरोखर बाहेर आपण गेलेला आहात. आपण एक जबरदस्त खेळाडू आहात.
कधी कधी कंट्रोल जातो मित्र. तर बघूया खेळायसाठी मातृशा कडूस संघाकडून एक उद्धवमुख खेळाडू. आज ओंकार तिकडे कुठे पाहायला मिळेल मातृशा कडूस. दोन्ही संघाच्या मध्ये जी निर्णय आहे त्या ठिकाणी स्वयंसेवक किंवा प्रेक्षक असे त्यांनी कृपया तिथून मागे व्हायचं आहे. नंबर 2 वर आमचे मित्र दिनेशजी मस्ते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित. धन्यवाद दिनेशजी मस्ते. हो काय उचल बांगडी जबरदस्त क्षेत्ररक्षण पुढे जाऊन आठी तटीची लढत झाली. ग्राउंड नंबर 1 वर, ग्राउंड नंबर 2 वर 14-3, तर ग्राउंड नंबर 1 वर 4-5. नाम मात्र एक गुणांची आघाडी उद्धवली संघाकडे. तर खेळाडूंच्या आयुष्यावर काही 2 ओळी तुम्हाला सांगतो की मी एक खेळाडू पाहिलाय, साखर झोपेत असताना मी त्याला उठताना पाहिलंय. कठीण मेहनतीसोबत झोप्यापासून नाकापर्यंत घामाना भिजताना पाहिलाय. गुळ शेंगदाण्याची चव घेताना पाहिलाय. शाळेच्या बेंचवर झोपताना पाहिलाय. घरची परिस्थिती बिघडताना पाहिलाय, बांधताना पाहिलाय. मी एक खेळाडू पाहिलाय. कधी कधी स्पर्धेला जाताना मॅजिक मध्ये म्हणा कुठे म्हणा अगदी बेफिकर होऊन डोळ्यात स्वप्न घेऊन घेताना पाहिलाय. फाटलेल्या बोटाला धागेला शिवताना पाहिलाय. जिंकण्यासाठी लढताना पाहिलंय. उन्हाला हिवाळा पावसाला ऊन सावली कशाची पर्वा न करता फक्त सराव करताना पाहिलाय. मी एक खेळाडू पाहिलाय. पैशासाठी स्वप्नांकडे तुटताना पाहिलाय. डोळ्यातील अश्रू रोखताना पाहिलाय. आयुष्यात हार नाही मानायची हे शिकताना पाहिलाय. आणि वचनाला अगदी प्रामाणिकपणे निभावताना पाहिलाय. मी एक खेळाडू पाहिलाय. खरोखर आयोजकांचं मी स्वागत व्यक्त करेन. या गर्मीमध्ये जर कोणी पाणी देईल तर माणूस, आणि या आताच्या क्षणाला कोणी चाय देईल तो देव माणूस. धन्यवाद आयोजक, चाय दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करत आहे. नक्कीच जागे सर. या ठिकाणी आपल्याला आकर्षक जे चषक पाहायला मिळत आहे, चषक आपल्या वडिलांचं स्मरणार्थ कुमार शैलेश दिलीप खाडे आणि कुमार परेश दिलीप खाडे यांच्याकडून आपल्याला या मंडळाला त्यांनी बक्षीस म्हणून देण्यात आलेले आहे. आणि ही जी जागा, जागेमध्ये जे काही क्रीडांगण आपण तयार केलेलं आहे, हे क्रीडांगणाची जागा सुद्धा कैलासवासी दिलीप सदाशिव खाडे यांची जागा आहे. आणि त्या ठिकाणी हे सामने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या क्रीडांगणाला सुद्धा नाव दिलेलं आहे कैलासवासी दिलीप सदाशिव खाडे क्रीडांगण. आणि प्रथम क्रमांक 25,000 रुपये, 25,001. द्वितीय क्रमांक 15,001. तृतीय क्रमांक 10,001 आणि चतुर्थ क्रमांक 10,001. असं जे रोज पारितोषिक 60,000 रुपयाचं दिलेलं आहे ते आपल्या वडिलांचं स्मरणार्थ सन्माननीय आदरणीय श्री नितीशभाई देसाई यांच्याकडून 60,000 रुपयाचे 4 पारितोषिक आपल्याला या मंडळाला प्राप्त झालेलं आहे. खरोखरच देणाऱ्याने देतं ते द्यावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याचा एक दिवस हात द्यावे. दानशूर व्यक्तिमत्व नितीन परशुराम देसाई, शैलेश दिलीप खाडे आणि परेश दिलीप खाडे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. तसेच या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आपल्या आईच्या स्मरणार्थ श्री प्रशांत सुरते यांच्याकडून फ्रीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच सर्वोत्कृष्ट चढाई सायकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सुनील खाडे यांच्याकडून आपल्याला या कबड्डीसाठी देण्यात आलेले आहे. सर्वोत्कृष्ट पक्कल म्हणून राजन चित्रांत खाडे इंडियन आर्मी यांच्याकडून देण्यात आलेले आहे. आणि पब्लिक हिरो म्हणून कैलासवासी होनाजी खाडे यांच्या स्मरणार्थ यांच्याकडून देण्यात आलेले आहे. सर्वांनी धावू नका, हवं सोडा. थोडा मार लागला क्रीडांगणामध्ये 1 वर्ष चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच झुंजाळकडे विरुद्ध वायसूत ओढाई या सामना होईल. क्रीडांगणामध्ये 1 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच झुंजाळकडे विरुद्ध वायसूत ओढाई आणि क्रीडांगणात 2 नंबर 2 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी न्यूलाईन कर्जत विरुद्ध जयमन वासी या 40 संघांनी क्रिया करायचा आहे. या ठिकाणी जे 32 संघ आहेत, प्रत्येक पराभूत संघात
या रासळ गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय जी एकनाथ शिवराम खाडे यांच्याकडून आपल्या आईच्या स्मरणार्थ कैलास तसेच सरस्वतीबाई शिवराम खाडे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. धन्यवाद एकनाथजी खाडे. तसेच या कबड्डी मंडळाला कबड्डी किट माननीय श्री राहुल शिंदे सरळे यांच्याकडून देण्यात आले आहे. सर्व दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या हितचिंत आधार यांचं मनापासून कौतुक. आभार. कृपया सर्व खेळाडूंनी पंचांचा निर्णयाचा आदर करावा. या ठिकाणी आतापर्यंत अतिशय शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी सामने चालू आहेत. रासळ संघाचा स्टार खेळाडू ज्याने रायगड जिल्ह्यातील अनेक मैदानं गाजवली, सर्वोत्कृष्ट खेळाडू रासळ संघाच्या हुकुमेचा विशेष आंतरराष्ट्रीय उपस्थित मान सन्मान जगमोहन क्रीडा मंडळ रासळच्या संघाकडून या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो विनंती करतो या स्टार खेळाडूचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा यथोचित मान सन्मान न्यायाधीशा पुष्पगुच्छ आणि श्रीखंड यथोचित मान सन्मान होत आहे. जय हनुमान रासळ म्हटलं की आठवण येते नितेश लहान, अविनाश खाडे, अर्थातच अमित खाडे, अजय खाडे आणि सर्व खेळाडू. या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत जबरदस्त खेळाडू तयार होतोय, उगवता सितारा तयार होतोय. अर्थातच विचार नसके स्वागत आहे, तुझा सन्मान केला. ही तुला खरोखर पर्वणी आहे मित्रा. नावातच आपल्या विचार आपल्या संघाला खरोखर आपला जो संघ आहे जानमान रासळ जबरदस्त आणि रांगड्या खेळाडू आणि त्या संघामध्ये आपण प्रतिनिधित्व करताय मित्र. स्वागत आहे तुझं. आताच आपण लग्नाच्या बिडीत अडकलेला आहात, संसारात अडकलेला आहात. कबड्डीकडे निश्चितच लक्ष द्या मित्र, कारण जिल्ह्यातील अनेक खेळ आम्ही पाहिले लग्न झाले की मित्र कुणालाच वेळ भेटत नाही, संसाररूपी वादळात सर्व अडकून जातात. परंतु हा खेळ आहे मित्र, खेळाकडे सुद्धा लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. क्रीडांगण नंबर 2 वरती बेली विरुद्ध कासू 9 विरुद्ध 17 असे लढत पाहायला मिळते. आणि क्रीडांगण नंबर 1 वरती मातृच्या आठवड्यासाठी उद्धावणे 13 आणि 6 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. रात्रीच्या 2:15 वाजलेले आहे. रसिक प्रेक्षक रसिक मायबाप अजूनही या खेळाचा आनंद घेत आहे. डावीकडे जी गॅलरी आहे ती पूर्ण पुरुषांनी खचाखच भरलेली आणि उजवीकडे आपला महिला वर्ग या ठिकाणी खेळाचा आनंद घेत आहे. दोन्ही संघ हर्षे गणेश काय समाधान मोर्याचा वाद डोक्याला उठवणे. ग्राउंड नंबर 2 वर चढाईसाठी निघालाय रोशन ठाणे. रायगड जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट खेळलं म्हणून त्याला गौरवण्यात आलं. रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि कर्णधार पदाची दुरादेने सापडले असा जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच रोशन ठाणे कासू संघाच्या विजयासाठी निश्चित जिकरीची झुंज देणार. भूतकाळात पडतं 11-18 7 गुणांची आघाडी पाहायला मिळेल. रोशन ठाणे डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात आणि रोखला गेले वारू 1+2 लोण्याचा बोजा पडतोय कासू संघावर. स्वप्नील रूपी वादळ आता मित्र हो वेग घ्यायला लागलेला आहे. आघाडी जवळजवळ 8 गुणांची होती, आता फक्त 4 गुणांची राहिली. आणि आता मात्र चुकी केली नाही की रायगडची भिंत म्हणून ओळखला जाणारा JSW या संघातून व्यावसायिक खेळी करणारा आणि रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला एक जबरदस्त निगुणी खेळाडू राकेश तांडे आपल्याला ग्राउंड नंबर 2 वर पाहायला मिळतोय. ग्राउंड नंबर 1 वर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला
भिवंडी कालेर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वेगवान खेळाडू म्हणून या रायगड जिल्ह्यातून आपण त्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असा गौरव पाटील आपल्याला ग्राउंड नंबर 1 वर पाहायला मिळतो. रायगड जिल्हा तुम्हाला संधी देते मित्रांनो, मोठा प्लॅटफॉर्म आहे. खरोखर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. खरोखर चांगला खेळ खेळला तर तुम्हाला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता येतं. रायगड जिल्ह्यात रती महारत्ने ती विसरून जमणार नाही मित्र. रायगड जिल्ह्याला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते. याच रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना 7 शिवछत्रपती पुरस्कार रायगड जिल्ह्याला मिळवून दिले. अर्थातच विजय म्हात्रे सर, अर्थातच सुधीर पाटील सर, अर्थातच प्रमोद म्हात्रे सर, सन्माननीय प्रसन्न म्हात्रे सर, तसेच सन्माननीय आदरणीय खरोखर ज्याने आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू आशिष म्हात्रे सर यांनी रायगड जिल्ह्याला छत्रपती पुरस्कार मिळवून दिले. डुआर डायरेक्ट क्रीडांगण नंबर 2 मध्ये प्रसिद्ध पोरकर 16-19 अशी लढत. कासू 19 आणि 16 असा सामना तिथं सामना चालू आहे. प्रसिद्ध बोरकर यांना जेरबंद करण्यात यश मिळालं तर दिल्ली संघाला. पंचांच्या निर्णयाचा आदर करावा दिल्ली संघाला सूचना. चांगला खेळ दोन्ही संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळतं. सामना अटीतटीचा या ठिकाणी पाहायला मिळतं. कासुरत बेली 2 गुणांचा फासला 17-19 17 बेली आणि 19 कासू. सामना अतिशय रंगतात स्थितीमध्ये आले. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा बेली संघाचा खेळाडू. रायगड जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते अर्थातच पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजय म्हात्रे सर 1984, दुसरा शिवछत्रपती पुरस्कार सुधीर पाटील 1995, तिसरा छत्रपती पुरस्कार 1996 संजय म्हात्रे सर, 1997 प्रमोद म्हात्रे सर, नथुराम पाटील 2006, आशिष म्हात्रे सर 2007 आणि सूर्यकांत ठाकूर 2014 हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा. हा वारसा जपत खरोखर या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय खेळाडू होऊन खरोखर निश्चित पुढे जावं. प्रो कबड्डी नव्हे तर खरोखर शिवछत्रपती पुरस्कारावर निश्चित गवसणी घालावी. शुभेच्छा आपल्याला. निश्चितच 2 क्रीडांगणावरती पाहायला मिळतात. तिथं सांगा जी 17-19 लढत 17 बेली आणि 19 कासू. कासू संघ आपल्याला जबरदस्त काय रियाज केले हो. ही रायगडची भिंत आहे म्हणून ओळखली जाते राकेश तांडे. काय रियाज केले स्वप्नील गेलेला. गुणसंख्या बघा नाम मात्र 3 गुणांची आघाडी. शेवटची काही मिनिटं शिल्लक, शेवटची काही सेकंद शिल्लक. आहा काय या मैदानावर होत आहे. कोण जिंकते कोण हरते समजायला मार्ग नाही. क्रीडांगण नंबर 2 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच मिडलाईन कर्जत विरुद्ध जयमान वाशी. मिडलाईन कर्जत विरुद्ध जयमाशी जय ओ हो निसर्गी हार पत्करावी लागलेली आहे. अर्थातच जय बजरंग बेली संघ गुणसंख्या पहा 19-20. अर्थातच श्री गणेश कासू हा संघ सेमीफायनलमध्ये धडक घेतोय. याचं सर्व श्रेय रायगडची भिंत अर्थातच राकेश तांडेला जातं. तर स्वप्नील वेळीला आपण काय डॅश केलं. श्री गणेश कासू संघाचं अभिनंदन आणि पराभव संघाचं कौतुक. यानंतर होणारा सामना क्रीडांगण नंबर 2 वरती मिडलाईन कर्जत विरुद्ध जयमान वाशी. मिडलाईन कर्जत विरुद्ध जयमान वाशी क्रीडांगण नंबर 2 ताबा घ्यायचा आहे. स्वप्नील वेळी आपण व्यासपीठावर या. रायगड जिल्ह्याचं त्याने प्रतिनिधित्व केलं आणि खरोखर भिवंडी काले ठाणे इथे झाले राज्यस्तरीय स्पर्धेत खरोखर एक जबरदस्त खेळ खेळला असा स्वप्नील वेळे जे माझ्या बिली संघात याचा 29 सन्मान होत आहे. मी विनंती करतो आयोजकांचा सन्मान करायचा आहे. श्री नरेंद्र राजाराम खाडे साहेबांना विनंती करतोय आपण एक सन्मान करायचा आहे.
रायगड जिल्ह्याचा कोहिनूर हिरा एक जबरदस्त वेगवान खेळाडू स्वप्नील वेळे आणि रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं चालू हंगामात 2022 तर आपला सन्मान वगैरे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. स्वप्नील वेळे समोरून आपला सत्कार स्वीकार. अतिशय शांत, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, दिलेला निर्णय मांडणारा आणि खरोखर जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला जाणार रेड बशी जो काल त्या दिवशी झिराड येथे झालेल्या स्पर्धेत एका सामन्यात 20 गुण मिळवले. काय म्हणतात आपल्या या खेळाडूसाठी स्वप्नील वेळे जोरदार टाळ्या जाऊ दे रसिको. हा सन्मान होत आहे तुझा, हा सन्मान होत आहे तुझ्या कर्तृत्वाचा. क्रीडांगण नंबर 2 वरती मिडलँड विरुद्ध वाशी दोन्ही संघाने क्रीडांगणाकडे यायचं आहे. सामना वेळेत आणि त्वरित पार पाडण्यात रात्रीचे 1:45 झालेले आहे. मिडलँड कर्तृत्व वाशी कृपया दोन्ही संघाने त्वरित मिळवलेला क्रीडांगणाकडे यायचं आहे. क्रीडांगण नंबर 1 वरती चालू असलेला सामना कुर्डस विरुद्ध उडवणे. सामना संपल्यानंतर त्याकडे लगेच गुजरातकडे विरुद्ध वाशी उडा या सामना होईल. दोन्ही संघाने जयंत अधिकारायचं आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना